भारतीय संविधानाला अपेक्षित न्याय देशामध्ये उरलेला नाही आहे। वसतिगृहाला रुग्णवाहिका हवी जी 24 तास आमच्या वसतिगृहात राहील, कारण रात्रीला कधी कोणत्याही वेळेला मुलींची प्रकृती बरी नसली तर रुग्णवाहिका हवी आम्हाला। आणि आम्ही ज्या भाड्याच्या बिल्डिंगमध्ये राहतो आम्हाला हक्काची बिल्डिंग हवी, कारण त्यांना असं वाटते की ते आम्हाला इथं टॉर्चर केलं तर आम्ही इथून निघून जाणार, पण तसं नाही सर। आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहोत आणि आम्ही आपल्या हक्कासाठी इथंच बसून राहणार। आणि इकडे बाहेर सुद्धा एक वॉशरूम ठेवलं सर, त्या वॉशरूम पाशी CCTV कॅमेरा आहे सर। मग आम्ही स्त्रियांनी, आम्ही मुलींनी कुठं वॉशरूम बसायचे सर रात्री? आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जप्तलाई आश्रमशाळेमध्ये ज्या 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला त्यामध्ये विद्यार्थिनींना कोणताही न्याय मिळालेला नाही आणि 2 वर्षामध्ये 584 विद्यार्थिनींचा जेव्हा मृत्यू होतो तर याचा जबाबदार कोण? आमच्या रक्तामध्ये बिरसा मुंडा, बाबूराव शर्माके आणि तंटाबिल असल्या कारणाने यांना आम्ही घाबरणाऱ्यातले नाही आहोत, कारण जर आम्ही यांना निवडून देऊ शकतो तर यांना आम्ही पाडूही शकतो। आजचा 13वा दिवस आणि सतत 13 दिवसापासून हे लोक आंदोलन करत आहेत। आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी परवाला इथे येऊन व्हिजिट दिली, यांच्या काही मागण्या रास्त असल्या आणि त्या पूर्ण केल्याची बाब जरी पुढे आलेली आहे तरी देखील इतर जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांचं म्हणणं काय आहे हे आपण ऐकून घेण्यासाठी इथे आलो। आणि जर मागण्या मान्य झाल्या तर या आंदोलनाची नेमकी गरज काय आणि आता हे आंदोलन कशासाठी सुरू आहे? भारतीय संविधानाला अपेक्षित न्याय देशामध्ये उरलेला नाही आहे। भारतीय संविधानामध्ये 244 आर्टिकल 1 नुसार महाराष्ट्रामध्ये ट्रायबल ॲडवायझरी काउन्सिल आहे, ज्याच्यामध्ये आदिवासीच्या आरक्षणातून जे निवडून गेलेले 25 आमदार आहेत, कुठलाही शासन निर्णय निघत असताना त्यांची अगोदर सल्ला घेण्यात येत असतो, पण तो सल्ला घेत असताना कुठेतरी आम्हाला असा वाटला की यांनी तो सल्ला घेतलेला नाही आणि हा GR निर्गमित झालेला आहे। आज तुम्ही बघू शकता की संपूर्ण देशातली पोरं, संपूर्ण समाजातली पोरं आज लायब्ररीमध्ये बसून आहेत, शाळांमध्ये जात आहेत, कॉलेजमध्ये जात आहेत, मात्र आदिवासींची पोरं रस्त्यावरती उतरून आंदोलन करत आहेत। कुठेतरी हा भारतीय संविधानाला अपेक्षित हा न्याय नाही आहे आणि आमच्या एकच रास्त अशी मागणी आहे की जोपर्यंत हा GR रद्द होणार नाही, संपूर्ण GR रद्द होणार नाही, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। तर कालपासून आम्ही या ठिकाणी आलो आहे। तर जो 5 ऑगस्टचा जो नवीन GR निघालेला होता आदिवासी विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये, तो आमच्या विद्यार्थ्यांसाठी खूप घातक आहे। आणि त्यानंतर जो 14 ऑगस्ट रोजी जो सुधारित GR आला, इथे जो मागे 10 दिवसापासून जो आंदोलन सुरू होता तर त्यामध्ये काहीतरी स्थगिती आली होती। इथल्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की स्थगिती आली, पण ते म्हणत आहेत की 14 मागण्या पूर्ण झालेल्या आहेत, परंतु अजूनही काहीही त्याच्यामधून परिपत्र काही आलेलं नाही आणि त्याच्यामध्ये कोणत्या मागण्या पूर्ण झाल्या ते आम्हाला माहिती नाही। आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जप्तलाई आश्रमशाळेमध्ये ज्या 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला त्यामध्ये विद्यार्थिनींना कोणताही न्याय मिळालेला नाही आणि 2 वर्षामध्ये 584 विद्यार्थिनींचा जेव्हा मृत्यू होतो तर याचा जबाबदार कोण, आमचा पालक कोण, हे आम्हाला अद्यापही कळलं नाही आणि आमच्या आदिवासींच्या समस्या कधीच हल होत नाही। आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही याच ठिकाणी ठामपणे बसले राहू। जोपर्यंत 5 ऑगस्टचा GR आणि 14 ऑगस्टचा सुधारित GR रद्द होणार नाही आणि जोपर्यंत आदिवासी मंत्री अशोक उईके स्वतः राजीनामा देणार नाही किंवा मुख्यमंत्री साहेब यांच्याकडून राजीनामा घेणार नाही तोपर्यंत आम्ही याच ठिकाणी बसले राहू, हीच आमची मागणी आहे। ज्या मागण्या यांनी पूर्ण केल्या त्या संदर्भात यांनी कुठेही शुद्धीपत्रक किंवा शासन निर्णय अद्यापही काढलेला नाही, तर कोणत्या विषयावर हे लोक म्हणजे विद्यार्थी यांच्यावर विश्वास ठेवतील? कारण राजकारणी लोकांचं कामच आहे भूलतापा देणं आणि आश्वासनं देणं। या शासन व्यवस्थेवर विद्यार्थ्यांचा दबाव गट निर्माण होईल, जेणेकरून विद्यार्थ्यांचे नाकतोंड दाबून काढणारे असे जे GR आहे हे भविष्यात काढणार नाही, कुठेतरी आमच्या शैक्षणिक भविष्याशी खेळण्याचा प्रयत्नही सुद्धा करणार नाही। यांना माहिती पडेल की विद्यार्थ्यांची या आजच्या झेंजीची ताकद काय आहे आणि हे काय करू शकते। जर आम्ही यांना निवडून देऊ शकतो तर यांना आम्ही पाडूही शकतो, यांनी हे सुद्धा लक्षात ठेवावं। आम्ही आपल्या जिल्हा स्तरावर जवळपास 10 दिवसापासून आंदोलन सुरू होतं आणि इथल्या स्थानिक विद्यार्थ्यांनी आंदोलनाला स्थगिती दिली होती आणि इथल्या प्रतिनिधींचं म्हणणं होतं की प्रशासनाचा आमच्यावर दबाव असल्या कारणानं आम्ही आंदोलन मागे घेतो, परंतु आमच्या रक्तामध्ये बिरसा मुंडा, बाबूराव शर्माके आणि तंटाबिल असल्या कारणाने हे लढाकू कोम आहे, लढण्याचा विचार करते नेहमी। आणि यांच्या शासन असो की प्रशासन असो यांना आम्ही घाबरणाऱ्यातले नाही आहोत, कारण आमच्या पाठीमागे आमचे पालक आहेत आणि संपूर्ण सामाजिक संघटना आमच्यासोबत आहे। जर का विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना या व्यवस्थेने न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही तर संपूर्ण आमच्या पालक म्हणून आमच्या सामाजिक संघटना तीव्रतेने यांचा निषेध करेल आणि यांची जागा यांना दाखवून देऊ आम्ही। महिलांचं म्हणजे बाथरूम इथे दाखवलेलं आहे आणि याच बाथरूमच्या अगदी फ्रंटला इथे एक कॅमेरा लागलेला आहे
हा कॅमेरा जरी त्या मुखाचा असेल तरी देखील समोरच्या भिंतीला एक कॅमेरा लागलेला आहे आणि तो थेट कॅमेरा याच अँगलचा आहे. म्हणजे रात्री ज्या बाहेरून मुली आल्या त्या मुलींनी त्यांच्या ज्या नीड्स आहेत त्या नीड्सकरिता जर वॉशरूम वापरण्याचा प्रयत्न केला तर जर याला लॉक लावून ठेवलेला, हा लॉक इथेच पडलेला आहे, जर या बाथरूमला या शौचालयाला लॉक लावून ठेवलं तर अशावेळी या मुलींनी नेमका कुठे जाऊन आपल्या ज्या गरजा आहेत त्या भागवाव्यात, कारण प्रत्येक ठिकाणी कॅमेरा लागलेला आहे. आम्ही जेव्हा वॉशरूमसाठी म्हणजे आमच्या मुली सर्व तडफडत होत्या, आम्ही मॅमला रिक्वेस्टसुद्धा केलेली की आतमध्ये जे वॉशरूम आहे वरती ते यूज करू द्या. ह्या वॉशरूमला तर लॉक लावूनच होतं आणि इथे बघा तुम्ही आजूबाजूने कॅमेरे लागलेले आहे आणि जे मेन गेट आहे ज्यांचं ते येण्या जाण्याचं आहे, मॅडम वगैरे येणं जाणं करतात, त्या गेटला नाही का लॉक लावलं होतं आणि आम्ही ज्यांनी लॉक लावलं त्यांना आम्ही विचारलं की लॉक कशाला लावत आहे, तर ते म्हणत आहे की मॅडमचे वरून आदेश आहे की कोणालाही वरती येऊ देऊ नका. आज हे बाथरूम त्यांनी ओपन केलेलं आहे, काल हे बंद होतं आणि हे वरती असे कॅमेरे आणि असे म्हणजे कॅमेऱ्यासमोर जर आमची काही ना काहीतरी प्रायव्हसी आन्सर गर्ल्स प्रॉब्लेम म्हटलं तर आता भरपूर काही आम्ही नाहीच करू शकत नाही. ह्या गोष्टी त्यांना समजायला पाहिजे होत्या. आमची हीच एक रिक्वेस्ट होती की मॅडम तुम्ही आम्हाला फक्त वरती तरी किंवा मग हे वॉशरूम तरी ओपन करून द्या, पण काल यांनी असं काही केलेलं नाही. मला भरपूर इथं त्रास झाला. आमची मॅडम आयुषी सिंग मॅडम ATC आहेत, त्या महिला असून सुद्धा त्या आमच्या गरजा समजू शकल्या नाही, त्यांना आमच्या समस्या अजिबात समजल्या नाही असं म्हटलं तरी चालेल. त्यांनी हा लॉक लावलं होतं सर. रात्री आम्हाला वॉशरूमला जाण्यासाठी खूप अडचण होत होती सर. आम्ही काय केलं असतं काय, आणि इकडे बाहेर सुद्धा एक वॉशरूम ठेवलं सर. त्या वॉशरूमपाशी CCTV कॅमेरा आहे सर. मग आम्ही मुलींनी कुठं वॉशरूम बसायचं सर. रात्री खूप आम्हाला अडचण झाली सर. तिथं झोपायला गेलं आम्ही, तिथं साईडलाच तिथं डस्टबिन वगैरे आहे सर. त्या डस्टबिनमध्ये नाही म्हणलं तरी गार्बेज आहे सर. तो खूप वास येत होता सर आणि मच्छर तर खूप चावत होते सर. पण आम्हाला एक बाब खूप म्हणजे यांची एक गोष्ट इतक्या चुकीची वाटली सर, ती म्हणजे वॉशरूमला ताला लावणं. हे आम्हाला खूप अडचणीची झाली सर. आणि आज हा वॉशरूम 9 वाजता खोलला सर. कारण त्यांना असं वाटते की ते आम्हाला इथं टॉर्चर केलं तर आम्ही इथून निघून जाणार, पण तसं नाही सर. आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहोत आणि आम्ही आपल्या हक्कासाठी इथंच बसून राहणार सर. तर आम्ही इथं गेल्या 1-2 दिवसापासून इथं आंदोलनासाठी आलो आहोत. तर आमच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नागपूर इथे आम्ही आलो आहोत. जबकी आमच्याच आदिवासींच्या ऑफिस असूनसुद्धा आम्हाला इथले कर्मचारी म्हणा किंवा पोलीस म्हणा आम्हाला आत येऊ देत नव्हते सर. तर आम्हीच आदिवासी असून आमच्याच ऑफिस असून आम्हाला आत का बरं येऊ नाही देत हे लोक, हे आमचं म्हणणं आहे सर. त्यांना माहीत होतं सर की इथले नागपूर डिस्ट्रिक्टचे जे विद्यार्थी होते ते गेल्या 8-10 दिवसापासून इथे आंदोलन करत होते. तर त्यांना माहीत होते की सर्व तालुका जिल्ह्यांचे इथं विद्यार्थी येणार आहेत, म्हणून त्यांनी आधीच गेटवर पोलीस पोलीस बंदिस्त लावून ठेवले होते सर. तर आम्हाला आत नाही येऊ देत होते. आम्ही काहीतरी म्हणजे आपले हॉस्टेलचे काही प्रॉब्लेम्स आहेत असे म्हणून आतमध्ये घुसलो सर. तरी पण आमचे काही म्हणजे लहान मोठे भाऊ होते ते म्हणजे गेटच्या बाहेरच होते सर. त्यांना रात्रीचे 10-11 म्हणजे 1 वाजेपर्यंत ते बाहेरच होते सर. तर आमच्या हा आदिवासींच्या म्हणजे ऑफिस असून सुद्धा ते आमच्यावर असे का बरं करू शकतात. आम्हाला म्हणजे जो 5 ऑगस्टचा GR आणि जो 14 ऑगस्टचा GR आहे तो रद्द झाला पाहिजे, कारण शिक्षणाला हे वयाची अट नसते आणि विकास मंत्र्यांचा राजीनामा आम्हाला पाहिजे. जर विकास मंत्रीच आमचा आहे, तोच आमच्याबद्दल काही विचार नाही करत आहे, तर त्यांना द्यायलाच पाहिजे. वसतिगृहाला रुग्णवाहिका हवी जी 24 तास आमच्या वसतिगृहात राहील, कारण रात्रीला कधी कोणत्याही वेळेला मुलींची प्रकृती बरी नसली तर रुग्णवाहिका हवी आम्हाला. आणि आम्ही ज्या भाड्याच्या बिल्डिंगमध्ये राहतो आम्हाला हक्काची बिल्डिंग हवी सर. आमच्याकडे तर ते मंत्री आलेच नाही. पहिली गोष्ट तर आमच्याकडे मंत्री आले नाही आणि आमची मंत्रीसोबत काही गोष्टी झाली नाही आहेत. ते कोणाची चर्चा झाली ते आम्हाला नाही माहीत. आणि आमचे आंदोलन ते तालुका स्तरावर होते देवरीमध्ये आणि आमचे कोणत्याही मंत्रीसोबत संवाद झाले नाही आहे. गोंदिया डिस्ट्रिक्टमधून आले. गोंदिया डिस्ट्रिक्टमधून आले. हां, आतापर्यंत आंदोलन तिथे सुरू होतं. हां, देवरीमध्ये आंदोलन सुरू होते. अच्छा, मग तुम्हाला देवरीवरून इथे यायचं कारण काय पण? कारण जे नागपूरमध्ये आंदोलन सुरू होतं आम्हाला माहीत नव्हतं की याचे आंदोलन स्थगित झालेलं आहे.
आणि आमचे ते मागण्या होत्या ते देवरीमध्ये आमचे आंदोलन सुरू होते. कुठल्या मागण्या होत्या देवरीमध्ये? देवरीमध्ये वयाची अट आणि आमच्या ज्या गोंद्यामध्ये 4 वसतिगृह आहेत आणि ते शासकीय वसतिगृह नाही आहेत. आज पण आपण भाड्याच्या वसतिगृहामध्ये राहत आहोत. अच्छा, मग त्या विषयांना घेऊन तुम्ही गोंदियात आंदोलन केलं? गोंद्यात आंदोलन केलं आणि त्यानंतर आम्हाला तिथं काहीच प्रतिसाद प्रतिसाद नाही मिळाला. त्यानंतर आम्ही नागपूरला आलो. नागपूरला कधी आले तुम्ही लोक? काल आलो. काल आले आणि कालपासून तुम्ही पुन्हा आंदोलनावर बसला? हां. बरं, इथे आता तुम्ही आयुक्त कार्यालय पुढे बसून आहात. हो. मग आयुक्त मॅडम येऊन काही चर्चा वगैरे या संबंधात? आमच्याकडे तर आयुक्त मॅडम आतापर्यंत आले नाहीयेत आणि काही चर्चा झाले नाहीये. काहीच नाही झाले. नाही. नागपूरच्या विद्यार्थ्यांनी जरी आंदोलन मागे घेतलं असेल तरी देखील संपूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना ज्या मागण्या सरकारने किंवा मंत्री महोदयांनी मान्य केल्या त्या मागण्यांवरती अद्यापही विश्वास बसलेला असं दिसून येत नाही. कारण विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमधनं हे सगळे विद्यार्थी इथे आलेले आहेत आणि यांचं म्हणणं आहे की आंदोलन संपलेलं नाही, आंदोलन अजूनही सुरूच आहे. काल रात्रीपासून हे लोक पुन्हा इथे येऊन बसलेले आहेत आदिवासी विभागामध्ये आणि आंदोलन यांचं पुन्हा सुरू झालेलं आहे. मागण्या यांच्या कधीपर्यंत पूर्ण होतील हा एक खूप मोठा प्रश्न आहे. याच प्रश्नाबरोबर इथेच थांबूया. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. बघत राहा आवाज इंडिया TV चॅनल.